नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ना? पण थांबा, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुमची वाट पाहणं कदाचित वाया जाऊ शकतं. होय, कारण राज्य सरकारने नुकतेच एक महत्त्वाची यादी आणि डेडलाईन जाहीर केली आहे. जर 10 जानेवारी 2026 पर्यंत तुम्ही हे एक काम केलं नाही, तर फक्त 8वा हप्ताच काय, तर यापुढचे सगळे हप्ते, पीक विमा आणि अगदी कर्जमाफी सुद्धा धोक्यात येऊ शकते. नेमकं काय आहे हे नवीन संकट आणि निवडणुकापूर्वी नक्की हप्ता कधी पडणार, हेच आज आपण या सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुमच्या हजारो रुपयांचा प्रश्न आहे. तुम्ही पाहता लाभार्थी कॉर्नर. आपल्या चॅनलवर फक्त अधिकृत आणि खात्रीशीर माहिती देतो. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खालील काळं बटन दाबून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून सरकारचा कोणताही जी.आर तुमच्याकडून मिस होणार नाही. सुरुवात करूया एका चांगल्या बातमीने. मित्रांनो, पीएम किसानचा हप्ता नोव्हेंबरला आला आणि त्यानंतर आता सर्वांचे डोळे नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याकडे लागले आहेत. करून मिळालेल्या माहितीनुसार आणि हिवाळी अधिवेशनातील चर्चेनुसार राज्य शासनाच्या वित्त विभागाने निधी वितरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहे. तुम्हाला तर माहितच आहे की निवडणुका आल्या की आचारसंहिता लागते. त्यामुळे सरकारचा पूर्ण प्रयत्न आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला हवेत. यासाठी साधारणपणे 1780 ते 1800 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पैशांची तरतूद झाली आहे. फक्त आता जी.आर निघून बटन दाबायचा अवकाश आहे. पण मित्रांनो, इथेच खरी गोम आहे. पैसे तयार आहेत, पण ते तुमच्या खात्यात पोहोचतील का, हा मोठा प्रश्न आहे. कृषी विभागाने जेव्हा लाभार्थ्याची पडताळणी सुरू केली, तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आलं. मागच्या वेळी पीएम किसानचा हप्ता वाटप झाला तेव्हा राज्यातील तब्बल 2,26,000 पेक्षा जास्त शेतकरी त्यापासून वंचित राहिले होते. विचार करा, 2.25 लाख शेतकरी आणि नमो शेतकरी योजना ही पूर्णपणे पीएम किसानच्या डेटाबेसवर चालते. जर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता आला नसेल किंवा त्यात काही त्रुटी असतील, तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता सुद्धा मिळणार नाही. याचं मुख्य कारण काय, तर दोन गोष्टी. पहिला आहे आधार शेडिंग नसणे, दुसरा आहे फार्मर आयडी जनरेट नसणे. आता यावर उपाय काय आणि किती वेळ उरलाय? राज्य शासनाने आणि कृषी विभागाने यासाठी एक डेडलाईन दिली आहे, 10 जानेवारी 2026. मित्रांनो, तारीख ध्यानात ठेवा. 10 जानेवारी 2026च्या आत तुम्हाला तुमचे आधार शेडिंग बँकेत जाऊन तपासायचे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा फार्मर आयडी जनरेट झालाय का हे पाहायचं आहे. जे शेतकरी या तारखेपर्यंत आपली ई-केवायसी आणि आधार लिंकिंग पूर्ण करणार नाहीत, त्यांची नावे यादीतून वगळली जाण्याची दाट शक्यता आहे. कृषी विभाग अशी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करत आहे. तुम्हाला विनंती आहे, तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधा किंवा महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन आपली स्थिती तपासा. हे काम उद्यावर ढकलू नका, कारण एकदा का यादी फायनल झाली की मग पैसे मिळवणं खूप कठीण होईल. आता तुम्ही म्हणाल, जाऊ द्या राव, 2,000 रुपयांसाठी कोण एवढा धावपळ करेल? तर मित्रांनो, विषय फक्त 2,000 रुपयांचा नाही आहे. सरकारने आता धोरण बदललं आहे, हे नीट ऐका. फार्मर आयडी हा आता शेतकऱ्यांचा आधार कार्डासारखा महत्त्वाचा झाला आहे. येणाऱ्या खरीप हंगाम 2025 पासून जर तुम्हाला पीक विमा काढायचा असेल, अतिवृष्टी झाली तर नुकसान भरपाई हवी असेल, पीक कर्ज घ्यायचं असेल किंवा भविष्यात सरकारनं कर्जमाफी दिली तर त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर या सगळ्यांसाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला आहे. म्हणजे जर आयडी नसेल तर सरकारची कोणतीच मदत तुम्हाला मिळणार नाही. महा-डी-बी-टीवर कोणताही नवीन अर्ज करताना आता हा आयडी मागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे 8व्या हप्त्यापुरता विचार करू नका, भविष्याचा विचार करून आजच ही तांत्रिक अडचण दूर करा. थोडक्यात सांगायचं तर निवडणुकापूर्वी म्हणजेच आचारसंहितेपूर्वी सरकार 8वा हप्ता जमा करण्याच्या तयारीत आहे. पैसे तयार आहेत, फक्त आपली कागदपत्र आणि फार्मर आयडी क्लिअर ठेवा. 10 जानेवारी ही शेवटची तारीख समजा आणि कामाला लागा. ही माहिती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या शेतकरी मित्रांना आता शेअर करा, म्हणजे त्यांची मदत होईल. तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कमेंट करा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटचं. तोपर्यंत राम राम.